नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि आपल्याकडे आता स्क्रीनवरती जे दिसतात ते आहेत डॉक्टर नानासाहेब थोरात, मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड. नानासाहेब, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. आमचा हा स्पेशल प्रोग्राम आहे दूरचित्रवाणी, जो जगभरातल्या बहुतांश देशामध्ये आम्ही आजपर्यंत गेलेलो आहोत. सो नानासाहेबांना आपण बऱ्याच वेळेला एबीपी माझाच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आणि इतर चॅनलला पण बघितलं असेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनिकामुळं म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डमुळं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, खरं म्हणजे त्यांनी जगभरामध्ये जे लसीचं संशोधन केलं, पहिली, दुसरी, तिसरी ट्रायल, आणि त्यानंतर मग आज आपल्याला असं दिसतं की कोविशिल्ड ही एक अतिशय विश्वासार्ह अशा पद्धतीची लस म्हणून भारतामध्ये सुद्धा तिला आता मान्यता आहे, जगमान्यता तर आहेच. सो त्याच ऑक्सफर्डमध्ये नानासाहेब बसलेले आहेत आणि हा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करायच्या आधी काही गोष्टीवरती काल आमची चर्चा झाली आणि मला असं वाटलं की नानासाहेबांनी काही मूलभूत प्रश्न विशेषतः लसीच्या दरासंदर्भात पण विचारलेत. म्हणजे त्यांना ते प्रश्न पडलेत खरं म्हणजे. आणि महाराष्ट्रामध्ये आज नानासाहेब बऱ्याच डेव्हलपमेंट घडत आहेत. काल सिरम इन्स्टिट्यूशननी ज्या वेळेला ते दर जाहीर केले त्यावेळेला एक चर्चा देशात पण अशी सुरू झाली, 2 लशी आणि 3 दर. म्हणजे तुम्ही सरकारला विकत आहात तो एक वेगळा दर, कॉर्पोरेट्सना विकत आहात तो एक वेगळा दर, आणि राज्य सरकारांना जो एक विकत आहात तो वेगळा दर. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती एक संशोधक म्हणून तुम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्याही आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कोविडचं जे संशोधन आता सुरू आहे किंवा जे झालंय त्यातून लक्षात आलेली बाब काय? कधी आपण या सगळ्यापासून दूर जाऊ? पहिली गोष्ट सर, जर मला सांगावीशी वाटेल तर जो तुम्ही पहिला जो अँगल घेतला वॅक्सिनच्या किमतीबद्दल, हे थोडं मला आश्चर्य वाटलं की अशा स्टेप वेगवेगळ्या किंवा वेगवेगळे लेयर्स ठेवलेले किमतीच्या, याचा अर्थ काही समजलेला नाही. जगात असं कुठेही झालेलं नाही. कोविशिल्ड जी आपण नाव बदलून दिलेले आहे ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनिकाची, तिची किंमत जर बघितली युरोपसाठी, युकेसाठी, अमेरिकेसाठी थोडी वेगळी आहे. पण संपूर्ण अमेरिके देशासाठी, म्हणजे अमेरिकेमध्ये ते अजून अप्रूव्ह झालेले नाही, पण त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. पण युरोपचा आपण विचार करू तर युरोप बरोबर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, वॅक्सिन ते दिलं जातं इथं. पण एकच किंमत ठरलेली आहे आणि काही 10% किंवा मॅक्झिमम काहीतरी 15% त्यांचं आहे की ते त्याच्यात वाढ होईल एक ठराविक डोसेस गेल्यानंतर. ना नफा ना तोटा हे एक लिमिट दिलेलं आहे, त्याच्यानंतर 15% वाढेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण युरोपमध्ये 28 देश आहेत आणि 28 देशांसाठी एकच दर आहे आणि 28च्या 28 देश फ्रीमध्ये वॅक्सिन देत आहेत, कुणाकडूनही घेत नाहीत. आपल्या भारताचा विचार केला तर आपली लोकसंख्या किंवा आपल्याकडे असणारी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या विचार केला तर जगाच्या मनानं भारताकडे लसीची मागणी खूप आहे. आणि अशा वेळेला वॅक्सिनच्या जे रेट आहे त्याचं स्लॅब करण्यामागे नक्की कोणता हेतू आहे तो काही समोर आलेला नाही. तुम्हाला वाटतं ही प्रॉफिट मेकिंग आहे? एक्झॅक्टली. नो प्रॉफिट नो लॉस हा पहिला रूलच आहे ऑक्सफर्डच्या वॅक्सिनचा आणि त्या रूल नुसारच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झालेला आहे. माझ्या माहितीनुसार पहिले 300 कोटी डोस आहेत जगात, ते नो प्रॉफिट नो लॉस या बेसवरतीच द्यायचे आहेत, पहिले 300 कोटी. आणि जवळपास 2021 वर्षाअखेरीपर्यंत ते 300 कोटी डोस अवेलेबल होतील. सो इथपर्यंत तरी एक नो प्रॉफिट नो लॉस या नियमानुसारच हे वॅक्सिन द्यायचं आहे. सो आता आपल्याकडं लोकांच्या जनजागृती नाहीये, मीडियामध्ये थोडं अजून आलेलं नाहीये, पण हे युरोपमध्ये किंवा अमेरिकेत झालं असतं किंवा इंग्लंड सारख्या देशात तर हे लोकांनी लगेच त्याच्यावरती यावं. नाही नानासाहेब, तुम्ही अतिशय महत्वाचा आणि तितकाच गंभीर मुद्दा उपस्थित केलात. तुम्ही ज्या ऑक्सफर्डमध्ये आता बसलेले आहात, जिथे या लसीचं संशोधन झालंय, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं जो बेसिक करार केलेला आहे त्या कराराचं हे उल्लंघन आहे असं तुमचं मत आहे? उल्लंघन म्हणजे जो सर्व जगाला हे माहिती आहे. आणि फक्त ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेनिकाच नाहीये तर फायझरची लस जी युरोप अमेरिकेत दिली जाते ती त्या बेसिसवरतीच दिली जाते. मॉडर्ना सारखी लस आहे ज्याला गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून दिलं आणि अगदी कमीत कमी किमतीत दिली. म्हणजे इंडियाच्या मनानं ती जास्त आहे पण अमेरिका युरोपच्या मनानं कमी किंमत आहे. सो आता आपल्याकडे ज्या प्रायव्हेट इंडस्ट्रीज आहेत वॅक्सिनच्या, त्यांनी नक्की दर ठरवताना काय कारण ठेवलं किंवा त्यांची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे, त्यानंतर ट्रान्सपोर्ट असेल आणि समजा काही हॉस्पिटलची फी असेल, तर हा सगळा एक विचार जर जनतेसमोर आणला तर जनता मान्य करेल.
जे 3 वेगवेगळे दर ठेवले त्याच्यामुळे लोकांच्यात कन्फ्युजन होईल. ग्रामीण भागामध्ये मी आज सांगतो, ग्रामीण भागामध्ये याच्यामुळे लसीकरणाचा वेग कमी होईल. एका कुटुंबामध्ये 5 ते 6 लोक सहसा असतात ग्रामीण भागामध्ये. सो सरासरी एका कुटुंबाला 5,000 रुपये खर्च येईल वॅक्सिन देण्यासाठी. सो लोक त्याच्यापासून लांब जाणार. आज आपल्याकडे फ्री वॅक्सिन देऊन सुद्धा लोक येईनात, तर तुम्ही त्याच्यावरती पुन्हा किंमत ठेवल्यानंतर तर फार लांबची गोष्ट आहे वॅक्सिनेशन वाढवणं. सो याच्याबद्दल सरकारी यंत्रणा आणि खाजगी कंपन्या यांनी बसून पुन्हा एकदा मार्ग काढला पाहिजे. एकच हे असं करून जमणार नाही. आपल्या युरोप किंवा इंग्लंड सारख्या गोष्टीकडं म्हणजे असं फ्री आपण वॅक्सिन देत नाहीये, पण कमीत कमी किमतीत द्यावं. आणि नाही, पण मी आता नानासाहेब तुम्हाला थोडं थांबवतो. श्री आदर पुनावाला यांनी बरखा दत्त यांना एक मुलाखत दिली गेल्या 6 दिवसापूर्वी. तशा त्यांच्या मुलाखती सुरूच आहेत. त्या मुलाखतीचा एकूण सार असा होता की एक प्रॉफिट मेकिंग कॉर्पोरेट, म्हणजे ज्या वेळेला त्यांचा सूर असा होता की इतकी मोठी कॉर्पोरेट आम्ही चालवतो तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आम्हाला प्रॉफिट मिळायला हवं होतं. त्यांचं असं मत आहे की यापूर्वीचे जे दर, ज्या दरामध्ये त्यांनी भारत सरकारला त्या लशीचा पुरवठा केला त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्यांना अजिबात प्रॉफिट झालेलं नाही. आणि आता भारत सरकार त्यांना ज्या क्वांटम मध्ये त्या लशीचं उत्पादन करायला सांगतंय त्यातून त्यांची इच्छा आहे की किमान काहीतरी आम्हाला त्यातनं फायदा व्हावा. सुरुवातीला त्यांचं असं मत आहे की त्यांनी 3,000 कोटी रुपयाची भारत सरकारकडे मागणी केली होती. ती मागणी पूर्ण नाही झाली. त्याच्यात नंतर भारत सरकारने होकार केला. 2 गोष्टी ते सांगतात. एक म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे पुरेसा पैसा नाहीये. दुसरं ते असं म्हणतात की एक कॉर्पोरेट म्हणून आम्हाला काहीतरी फायदा मिळायला हवा. सो ज्यावेळेला तुम्ही लंडनमध्ये बसून तिथे ॲस्ट्राझेनिकाचं गणित बघता आणि आता मी सांगितलेले मुद्दे बघता त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचं असतं? बरोबर आहे. त्यांचा एक कॉर्पोरेट म्हणून प्रत्येक व्यक्तीचा व्ह्यू तोच असतो की प्रॉफिट मिळावं. पण तुम्ही प्रॉफिटला एक, आज हे पॅन्डेमिक आहे त्याच्यासाठी एक स्लॅब ठरवा की किती टक्के प्रॉफिट मिळालं पाहिजे तुमच्या वॅक्सिनच्या एका डोसवर. आता ऑक्सफर्डचं वॅक्सिन ज्यांनी शोधलेलं आहे त्या सारा गिल्बर्ट, आणि अजून मोठी टीम आहे, 381 लोकांची टीम आहे ती. 27 देशातले वेगवेगळे सायंटिस्ट आहेत तिथं. मी आज त्याच हॉस्पिटलमधून, आता हा इंटरव्ह्यू व्हायच्या आधी मी तिथूनच आलेलो आहे. तर मी सांगतो की त्यांचं प्रॉफिट किती आहे, त्यांना 3% प्रॉफिट मिळणार आहे फक्त. ओके. मग विचार करा. मग त्यांची स्वतःची कंपनी आहे वॅक्सिन डेव्हलपमेंटची, तिनं सुद्धा ते वॅक्सिन मॅन्युफॅक्चर करत नाही, ते दुसऱ्यांना दिलं कारण आपण तेवढे कॅपेबल नाही. हा पहिला गोष्ट झाला, त्यांना ते समजलं. दुसरी गोष्ट, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट दिलं नाही का, तर हे खरं आहे. आपण अमेरिकेनं, युरोपनं जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट दिलं वॅक्सिन मॅन्युफॅक्चररना ते आपल्याकडे दिलं नाही, द्यायला वेळ केला. वॅक्सिनचं कसं असतं सर की वॅक्सिन हे कमी वेळासाठी मॅक्झिमम उत्पादन करून नंतर त्यांना ग्राहक नसतो. जसे आपले इतर ड्रग्ज असतात, कॅन्सरचे असू द्या, डायबिटीज, नॉर्मल, तर ह्यांचं कंटिन्यू मार्केट असतं. एव्हरग्रीन ड्रग्ज असतात ते. सो त्यांना मार्केट असतं, त्यांना प्रॉफिट असतं. वॅक्सिनमध्ये कसं कमी वेळात प्रॉफिट मिळतं, नंतर तुमची टेक्नॉलॉजी किंवा हे एकदा ते पॅन्डेमिक, तो संसर्गजन्य रोग निघून गेला की वॅक्सिनला कोणी मागणी नसते. त्यामुळे वॅक्सिन कंपन्याच कमी आहेत जगामध्ये. सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या मेनली ड्रग मॅन्युफॅक्चरर आहेत, वॅक्सिनमध्ये कोणी येत नाही. सो वॅक्सिनमध्ये येण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनं सरासरी जून 2020 मध्येच याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती, जशी ट्रम्प सरकारनं सुद्धा केली. आपण ट्रम्पला एक नावं ठेवतो वगैरे, पण त्यांनी त्यावेळी $1 बिलियन फंड फायझर मॉडर्ना कंपनीला दिला. युरोपियन कमिशननं तेवढाच फंड इथं फायझरला दिलेला होता युरोपमध्ये. तसंच ॲस्ट्राझेनिकाला 600 जवळपास कोटी रुपये, मी म्हणून इंडियन अमाऊंट, एवढी अमाऊंट युके गव्हर्नमेंटनं दिलेली होती. अजून वॅक्सिन फर्स्ट स्टेजमध्येच होतं त्याच वेळी. सो अशा प्रकारे जर आपण या प्रायव्हेट फर्मना जर काही कॅपिटल फंड देऊन ना नफा ना तोटावर तुम्ही एक पहिले 50 कोटी किंवा 100 कोटी डोस द्या, तर कदाचित ते तयार झाले असते. आता ते प्रॉफिट बघणारच, पण त्यांनी सुद्धा एक ह्युमॅनिटीचा अँगल बघावा की ठीक आहे, आज कोट्यावधी लोकांचे जॉब गेलेले आहेत, बरेच ग्रामीण भागामध्ये लोक जॉबलेस आहेत, धंदा नाहीये किंवा लॉकडाऊन आहेत. अशामध्ये जर वॅक्सिनच्या किमती वाढल्या तर लोक वॅक्सिन घेणार नाहीत. त्यानंतर आता कोविड पसरत चाललेला आहे, तिथं त्यांना उपचाराचा खर्च वाढत आहे. सो ह्या दोन्हीमध्ये लोक हे होतील आणि त्यांचं आणि वॅक्सिन शिवाय सर आपल्याकडे आता बाहेर पडण्याचा मार्ग नाही. त्यामुळे वॅक्सिनेशन फास्ट होण्यासाठी किमतीवरती सरकारी यंत्रणांनी आणि खाजगी या दोघांनी मार्ग काढलाच पाहिजे. नाहीतर मग हे जो आपला रेट आहे त्याच्या निम्म्याने रेट येईल ग्रामीण भागातील. राईट. इंग्लंडमध्ये आणि युरोपियन देशामध्ये ॲस्ट्राझेनिका भारतीय करन्सीच्या हिशोबात बघितली तर तिथे केवढ्याला मिळते ती डोस?
याची एक स्टोरी आहे. युरोपियन कमिशननं जी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे त्यांच्या एका मिनिस्टरनी, बेल्जियमच्या मिनिस्टरनी डिसेंबरमध्येच ते जाहीर केलं. जी ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकाची जी लस आहे त्याची €2 किंमत आहे. €1 म्हणजे 85 रुपये धरू आपण. 170 रुपये ही या रुपयाला म्हणजे 170 रुपयाला ते विकत घेते युरोपियन कमिशन. अच्छा, इंग्लंड ॲस्ट्राझेनिका जिथं कुठं प्रोडक्शन होतं तिथून. ते कुठून का त्यांनी जगातून कुठूनही आणून द्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप मध्येच आपल्याकडे महाग आहे. ₹250 आपण आता इथे विकत घेतो जो खासगीत घ्यायचा असेल. हो हो हो. ओके. कदाचित ते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एक आपण ₹150 ते ₹200 धरू आणि त्यानंतर मग त्यांचं ट्रान्सपोर्ट असेल किंवा ठेवण्यासाठी वगैरे हॉस्पिटलला काहीतरी त्यांना द्यावं लागेल. ओके, म्हणजे ₹185 एक डोस आता इंग्लंडमध्ये मिळतो किंवा युरोपियन राष्ट्रांमध्ये मिळतो. इंग्लंड आणि युरोपियन कमिशन हे म्हणजे इथं फ्रीच मिळतो लोकांना, पण त्यांनी ते घेतलेलं आहे. दुसरे जे वॅक्सिन्स आहेत फायझरचं आहे ते $15, ते एक्सपेन्सिव्ह आहे. आणि त्याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह मॉडर्ना आहे, ते $18 पर्यंत आहे. जे रशियन आहे आपल्याकडे आता अप्रूव्ह केलेलं आहे त्याची $10 किंमत राहील इंडियामध्ये, ₹750. रशियामध्ये ते फ्री दिलं जाते. सो हा एक आहे इश्यू. आणि अजून काही वॅक्सिन, जॉन्सन अँड जॉन्सनचं वॅक्सिन येते, त्याची सुद्धा किंमत तेवढीच राहील, $10च्या आसपास. सो अशा काही किमती आहेत ज्या ओपन केलेल्या आहेत. युरोपियन युनियननं त्या बाबतीत सगळ्यात जास्त पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे पूर्ण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट वेबसाईटवरती टाकलेले आहेत, कशा प्रकारे आम्ही किती कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कंपनी बरोबर केलेले आहेत हे पूर्ण ओपन आहे. लोकांना फ्री वॅक्सिन देताना पण त्यांनी, कारण टॅक्स पेअरचाच मनी इनडायरेक्टली जातोय, तर ते टॅक्स पेअरनं त्यांनी सांगितलेलं आहे ओपनली. आणि आपण नाही ओपनली सांगू ठीक आहे, कारण कंपन्यांचे काही क्लॉज असतात ते त्यांच्या किमती ओपन करत नाहीत, प्रत्येक देशासाठी त्यांना त्यांची क्लॉज. पण कदाचित जरी तुम्ही ओपन नसाल करत तर किंमत जी तुमची जी प्रोडक्शन असेल त्याच्यापेक्षा तुम्ही 10-15 याच्यापेक्षा जास्त टक्केवारीचं प्रॉफिट आज पाहू नका. कारण वॅक्सिन आता ही एव्हरग्रीन होणार आहे. आज एकट्या ऑक्सफर्डमध्ये नवीन 20 प्रकारची वॅक्सिन शोधायची चाललेली आहेत, मलेरिया, डेंग्यू पासून कॅन्सरवरती. सो तुम्ही आजचा फक्त विचार कराल आणि जर काही फायदा मिळवाल तर उद्या तुम्हाला ह्या 20 वॅक्सिनचं मॅन्युफॅक्चरिंगची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मिळायचं नाही. हा एक मोठा धोका आहे. कारण आता पूर्वी सिरम किंवा इंडिया वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्ट्रॉंग होतं, पण आता ह्या एका वर्षामध्ये जवळपास जगभरामध्ये 36 नवीन प्लांट तयार झालेत वॅक्सिनचे. अच्छा, आपली जी मोनोपॉली होती वॅक्सिन हब बनून 56% आपण सप्लाय करू असं म्हणतो, तसं काही आता चित्र राहिलेलं नाही. एकट्या युके मध्ये 3 प्लांट नवीन उभा राहिले एका वर्षामध्ये, आणि अजून 3 प्लांट येत आहेत. जर्मनी सारख्या किंवा इतर देशांनी तर बेल्जियम सारख्या ठिकाणी छोट्या देशामध्ये सुद्धा 5-6 प्लांट आहेत वेगवेगळ्या कंपनीचे. आणि आता प्रत्येकाची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढत चाललेली आहे. सो आपल्याला कॉम्पिटिशन पण वाढेल आणि इंटरनॅशनल रूल आहेत काहीतरी पॅन्डेमिकसाठी. सो एक ह्युमॅनिटी म्हणून तो विचार केलाच पाहिजे. हा मुद्दा सुटू नये म्हणून मी पुन्हा तोच मुद्दा विचारतो की ॲस्ट्राझेनिकाचं जे सिरम इन्स्टिट्यूशन बरोबर अग्रीमेंट आहे त्यानुसार इथून काही लसी तुमच्याकडे जरूर आलेल्या असतील सिरम इन्स्टिट्यूटला, इंग्लंड गव्हर्नमेंट, आणि तिथे त्या तुम्हाला €2 मध्येच मिळत आहेत. म्हणजे सिरम इन्स्टिट्यूशननी तिथे त्याच €2 मध्येच इंग्लंडला त्याचा पुरवठा केला असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, ही जी मेन जगात आहे ना ते ॲस्ट्राझेनिका यासाठी मेन आहे. सिरम ही त्यांची एक मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. इंडियामध्ये त्यांनी त्याला नाव वेगळं देऊन कोविशिल्ड केलं. इंडियामध्ये जी काय प्राइस असेल ते ठरवणार सिरम आणि इंडियन गव्हर्नमेंट. जगामध्ये जी काय प्राइस आहे ती ॲस्ट्राझेनिका ठरवते. सो ॲस्ट्राझेनिका हे सिरम कडून घेते आणि जगात ते ॲस्ट्राझेनिका ह्या बॅनर खालीच जाते. पण ते €2 आहे ना तुमच्याकडे ॲस्ट्राझेनिकानी आता. हे तर फ्रीच आहे इथं सर, युरोपमध्ये गव्हर्नमेंटने फ्री दिलंय. हा, ह्यांच्या बेसिकमध्ये ते आहेच, ह्यांच्या हेल्थ पॉलिसीमध्ये ते फ्री वॅक्सिनच आहे. तर कुणाकडून पैसे घेतले जात नाहीत. आणि गव्हर्नमेंटनी मात्र ओपनली सांगितलेलं होतं की आम्ही €2 मध्ये घेतलेलं आहे आणि ते वेबसाईटवर पण अवेलेबल आहे. पण मला दुसरा एक प्रश्न असा उपस्थित करावासा वाटतो की ॲस्ट्राझेनिका ऑक्सफर्डनी जे काही संशोधन केलं आणि जो काही करार केला त्याचं जर त्यांनी मूलभूत काही गोष्टीला स्वतःसाठी, कारण मला माहिती आहे की त्यांनी एक एथिकल प्रॅक्टिस म्हणून सुरुवातीपासून ही भूमिका घेतलेली आहे की आम्ही प्रॉफिट मेकिंग करणार नाही आहोत, जगासमोरचं एक मोठं एपिडेमिक आहे, हे मोठी समस्या आहे. तर जर सिरम सारखी इन्स्टिट्यूशन्स भारतामध्ये अधिक दरानं विकत असेल, जे की आता त्यांनी दर जाहीर केलेले आहेत, त्या मूलभूत तत्वालाच कुठेतरी बाधा येते, हरताळ फासला जातोय असं नाहीये. एथिकल या मुद्द्यावरती बोलतोय. हो हो, इथिकल एकटा ऑक्सफर्डच हे पाळत नाही. तर रेमडेसिवीरचं मी उदाहरण देतो. रेमडेसिवीर ही जी ड्रग शोधला ज्या अमेरिकन कंपनीनं, त्यांनी गेल्या वर्षी
हा हा बरोबर, इलियाड सायन्स म्हणून आहे. तर त्यांनी ते ओपन केलं त्यांचं पेटंट, आणि या ज्या डेव्हलपिंग कंट्री आहेत, मग इंडिया आहे, त्यात पाकिस्तान आहे, इजिप्त, या 3 ठिकाणी ते मॅन्युफॅक्चर होते आता. तर त्या तिघांनाही, त्या 3 कंट्रीमध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही हे नो प्रॉफिट नो लॉस मध्येच विका तो ड्रग सुद्धा. म्हणजे फक्त एक ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिकानंच हा रोल केलेला नाही. इथिकली हे का केलं? कारण व्हॅक्सिन शोधण्यासाठी, मग ते फायझरचं व्हॅक्सिन असू द्या, मॉडर्ना असू द्या, किंवा रशियन व्हॅक्सिन असू द्या, किंवा हे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका, हे व्हॅक्सिन हे युनिव्हर्सिटी रिसर्च मधून आलेले आहेत. म्हणजे काय, तर या युनिव्हर्सिटीना फंडिंग कोण देतं? तर हे गव्हर्नमेंट देतं, टॅक्सपेअर देतात. सो तुम्ही तुमच्या, म्हणजे सायंटिस्ट आम्ही असलो तरी मला सुद्धा पगार गव्हर्नमेंटच्याच टॅक्सपेअर कडूनच मिळतो. सो मी जर एखादी गोष्ट शोधली आणि जर ह्युमन हेल्थसाठी आज एका मोठ्या पॅन्डेमिकसाठी जर ती गरजेची असेल, तर त्यावेळी मी पैसा कमवण्यात काही अर्थ नसतो, कारण माझ्या रिसर्चसाठी पैसा गव्हर्नमेंटने दिलेला आहे, टॅक्सपेअरने दिलेला आहे. आणि ही पॉलिसी आहे, मोठमोठ्या विद्यापीठांची हीच पॉलिसी आहे, कारण विद्यापीठांना पैशापेक्षा त्यांचं नाव महत्वाचं असतं. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा इतिहास जवळपास 1100 वर्षाचा आहे. पैसे त्यांच्याकडे हजारो कोटीचं बजेट आहे त्यांचं. त्यांच्या एकट्या मेडिकल सायन्स डिव्हिजन जिथं मी आहे, ते आमच्याकडे 4000 सायंटिस्ट आहेत, 10,000 कोटीचं बजेट आहे 1 वर्षाचं. सो पैसा हा त्यांचं एमच नाहीये, क्वालिटी आणि तुमचा स्टँडर्ड जगभरामध्ये तुमचं नाव राहिलं पाहिजे. की तुम्ही काही प्रायव्हेट कंपनी नाही की पैसे मिळवण्यासाठी विद्यापीठ नसतात कधीच, किंवा त्यांचं संशोधन पण नसायला हवं. आणि यासाठी महत्वाचं म्हणजे सर, गव्हर्नमेंटनी ह्यासाठी हेल्थ ही जी मूलभूत जी आपली गरज आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कारण अशा वेळेला मग प्रायव्हेट कंपन्या जगातच हे आहे, फक्त आपण सिरमला नाव ठेवण्यात काही अर्थ नाही. फायझर कंपनी असेल किंवा इतर कंपन्या सुद्धा आहेत, ह्या प्रॉफिट मेकिंग मधल्याच कंपन्या आहेत. मी फायझर मध्ये 1 वर्ष काम केलेलं आहे, एक रिसर्च प्रोजेक्ट. सो आम्ही पाहिलेलं आहे तिथे सुद्धा की त्यांना रिसर्च मधून सुद्धा प्रॉफिटच बघत असतात. सो प्रायव्हेट, मग ते ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, वॅक्सिन असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स मधले असू द्या, प्रॉफिट हा त्यांचा मेन बेस असतो. पण ह्युमन हेल्थ असू द्या, इकडं मात्र गव्हर्नमेंटनी जास्त लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे सर्वसामान्यांच्यावरती त्याचा भार येत नाही. उद्या गव्हर्नमेंटच्या एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा प्रकारची एखादी नवीन वॅक्सिन, नवीन ड्रग शोधला जातो, त्यावेळी गव्हर्नमेंटचा तो अधिकार असतो की हे आपण नो प्रॉफिट नो लॉस मध्ये देऊ, किंवा मिनिमम प्रॉफिट मध्ये देऊ. आणि हे काय, मी हा प्रयत्न जरूर करेन की आपली ही जी मुलाखत आहे ती मी आदर पुनावाला यांच्यापर्यंत जरूर पोहोचवेन. आणि तुम्हाला खात्री देतो की ते पोहोचवल्यानंतरचे रिॲक्शन पण मी तुम्हाला कळवेन. भारत सरकारचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत, ज्यात मराठी काही अधिकारी आहेत जे वरिष्ठ पदावर बसलेले आहेत, त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेन, कारण हा एथिकल आहे. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो जास्त मला महत्वाचा यासाठी वाटतो की तुम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्रातनं असाल, मी मराठवाड्यातला आहे, किंवा विदर्भातली आणखी काही मंडळी असतील, मी ग्राउंडवरती फिरतो. तुम्ही जो मुद्दा मांडलाय तो मला अधिक महत्वाचा वाटतो की एखाद्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहेत, 4 सदस्य आहेत, शेतकरी कुटुंब आहे, शेतमजुराचं कुटुंब आहे, आणि आत्ताच एकतर व्हॅक्सिन हेजिटन्सी आहे, त्यात राज्य आणि केंद्र पातळीवरती एक वेगळ्या पद्धतीचं पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे, मुळात आपल्याकडे प्रोडक्शन आणखी एनहान्स नाही झालं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती कमीत कमी दरामध्ये व्हॅक्सिन उपलब्ध व्हावी असं तुमचं म्हणणं आहे. सो जर मी तुमची मुलाखत ही आदर पुनावाला यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, तर आदर पुनावाला यांनी किती दरात भारतामध्ये लस विकायला हवी असं तुम्हाला वाटतं? नाही, आता मी ते किंमत नाही सांगू शकत, पण त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असेल, किंवा त्यांना काही टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी काही द्यावी लागत असेल रक्कम, प्लस ट्रान्सपोर्ट असेल आणि इतर खर्च, याच्यावर तुम्हाला माझा अंदाज आहे की 10 ते 15% पेक्षा जास्त प्रॉफिट या क्षणी तरी बघू नये. तुम्ही युरोपमध्ये कुठलाही बिझनेस करा, तुमचं मॅक्झिमम प्रॉफिट हे 20%च्या वर कुठंच नसतं. दुप्पट तिप्पट प्रॉफिट घेऊन कुणीही इथं बिझनेस चालत नाही, कुणाचाच चालत नाही, आणि कुणी करत सुद्धा नाही. सो आपण सुद्धा आज पॅन्डेमिक मध्ये तो विचार केला पाहिजे, कारण जगात आज फक्त मी मगाशी सांगितलं की एक व्हॅक्सिन नाहीये, भरपूर व्हॅक्सिन आता येणार आहेत. कॅन्सर सारखे तर 200 टाईप आहेत कॅन्सरचे. एकट्या लहान मुलांच्या मध्ये 40 प्रकारचा कॅन्सर होतो. भविष्यात माझ्या अंदाजे एकट्या कॅन्सरवरती 50 प्रकारची व्हॅक्सिन्स येतील. हा, तर उद्या आपल्याला त्यामधील जर हब, आपलं जर मार्केट ठेवायचं असेल आणि आपलं नाव ठेवायचं असेल आणि स्टँडर्ड ठेवायचं असेल, की इंडियानं मागच्या पॅन्डेमिकमध्ये जसं आपण आज म्हणतो की बऱ्याच देशांना आपण व्हॅक्सिन दिलं, त्याचं कारण हे आहे की हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा रूलच आहे की तुम्ही डेव्हलपिंग कंट्रीना हे व्हॅक्सिन दिलंच पाहिजे. तुम्ही स्वतःकडे नाही ठेवू शकत सगळं, कारण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगसाठी अधिकार दिले याचा अर्थ तुम्ही एकट्या देशासाठी नाही वापरू शकत. जरी आपल्या देशात असं वाटत असेल लोकांना की ते बाहेर दिलं, पण त्याचं काही क्लॉजेस असतात आणि हे कंपनीना फॉलो करावे लागतात, त्याला काही पर्याय नसतो. मला एक बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही रिसर्च मध्ये पण काम केलंय, तुम्ही प्रोडक्शन पण बघितलेलं आहे,
पण एखादी लस बनवण्यासाठी जे एन्झामाइन्स आहेत किंवा जे रॉ मटेरियल आहे, 3,500-4,000 रॉ मटेरियल वेगवेगळे लागतात असं मी वाचलं. वेगवेगळ्या देशातनं ते आणावे लागतात. सो एखाद्या लसीचं प्रोडक्शन करण्यासाठी बेसिक गोष्टी काय लागतात, त्याची कॉस्ट किती असते, आणि तुम्ही ज्या 15% उल्लेख करता त्याबद्दल काही तुम्हाला थोडा बहुत आमच्या प्रेक्षकांसाठी काही सांगता येण्यासारखी गोष्ट असेल तर ती जरूर शेअर करा. वॅक्सिनसाठी सर फार मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. मी जसं सांगितलं, इथं जे जेनेर इन्स्टिट्यूट म्हणून आहे वॅक्सिनचं, तिथं सर नाही म्हटलं तर मी सांगितलं की एका वॅक्सिनसाठी हे ऑक्सफर्डच्या 382 सायंटिस्ट होते जे डेव्हलपमेंट, मग ते बेसिक लॅब पासून ते क्लिनिकल ट्रायल पर्यंत वेगवेगळ्या 27 देशातले आहेत. इंडियामधले सुद्धा आहे, जर्मनी आहे, डॉमिनंट आयरिश सायंटिस्ट आहेत मोस्टली तिथं. तर अशा प्रकारे वेगवेगळे देश, वेगळे कंट्रीचं स्किल आणि मार्केट हे एकत्र आहेत. आता बरेच इन्ग्रेडियंट असतात वॅक्सिनसाठी. टेक्नॉलॉजी आहे, न्यू टेक्नॉलॉजी आहे, आणि कुणी एकाची टेक्नॉलॉजी नाहीये. हे जे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका किंवा रशियाचं वॅक्सिन, हे दोघांचा प्लॅटफॉर्म सेम आहे, आणि तिसरं जॉन्सनचं येते ते सुद्धा प्लॅटफॉर्म सेम आहे. या प्लॅटफॉर्मचे ऍक्च्युली जे बेस आहे तो जर्मन सायंटिस्ट आणि अमेरिकन सायंटिस्टनी शोधलेला आहे जीन एडिटिंग मध्ये. सो त्यांना त्यामधला गेल्या वर्षीच नोबेल प्राइज मिळालेला आहे. म्हणजे नोबेल प्राइज मिळवलेल्या व्यक्तीने वॅक्सिन नाही शोधलेलं, पण त्याचा वापर करून वॅक्सिन्स आली. म्हणजे आणि कदाचित या सायंटिस्टना सुद्धा भविष्यात नोबेल प्राइज वगैरे मिळेल, असे बरेच आहेत. सो फक्त एक कोण नसतो यामध्ये, एका कोणाची आज टेक्नॉलॉजी नाही. रिसर्चला कुठलीही बाउंड्री नसते, रिसर्चला कोणतीही बॉर्डर नसते, कोणताही देश नसतो, रिलिजन नसतं, काही नसतं रिसर्चला. तर अशा बॉर्डर्स आणि ठेवलं तर मग जगात हेल्थ सारख्या सेक्टरवर मोठ्या डेव्हलप्ड कंट्रीचाच ताबा आहे. आज आपण इंडियामध्ये थोडं तर वॅक्सिन मिळालंय मी सांगतो. आफ्रिकेतल्या अशा काही कंट्रीत अजून जिथं वॅक्सिनच गेलेलं नाही. म्हणजे वॅक्सिन सुरू होऊन जवळपास 4 महिने झाले तरी अजून बऱ्याच देशात तिथं वॅक्सिन गेलेलं नाही. तर ह्या अंडर डेव्हलप्ड कंट्रीचे फार वाईट हाल आहेत. आणि आज समजा मी जर विचार केला, इस्रायल सारखी आज 109% वॅक्सिनेशन झालेलं आहे तिथं. अमेरिकेत जवळपास 40-50, युके मध्ये 50% पर्यंत आलं. पण तुम्ही एक देश पूर्ण वॅक्सिनेट झाला म्हणजे हा रोग संपणार नाही त्या देशासाठी. संपूर्ण जगात जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत हे होणार नाही. तर वॅक्सिन मध्ये एवढे इन्ग्रेडियंट आहेत, एवढे केमिकल्स असतात, प्रत्येक देशातून ते मागवावे लागतात. काही इंडियामध्ये मिळतात, काही अमेरिकेकडून सुद्धा मागवावे लागतात, युरोपमधून मागवावे लागतात, चायनामधून येत आहेत, अशा बऱ्याच कंट्रीमधून येतात. इव्हन अमेरिकेत सुद्धा जे रॉ प्रॉडक्ट आहे ते फार एक्सपेन्सिव्ह आहे. अमेरिकेत सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करतात, डेव्हलपमेंट करतात, पण रॉ प्रॉडक्ट हे युरोप किंवा इंडिया किंवा चायनाकडून जातं किंवा इतर कंट्रीजकडून. सो असे बरेच इन्ग्रेडियंट आहेत. आणि फक्त एकच जर मी म्हणेन की माझंच आहे हे, असं होऊ शकत नाही. हे एक कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. ज्या चायनातून हा व्हायरस आला त्या चायनानं, म्हणजे त्यांच्यावर एक आरोप असतो नेहमी की ते माहिती लपवतात, पण ज्यावेळी हा व्हायरस आला त्यानंतर त्याचं जे स्ट्रक्चर आहे, हा व्हायरस नक्की कसा आहे हे पहिल्यांदा त्यांनी त्याचं जिनोम अनालिसिस पहिल्यांदा सगळ्यात आधी ओपन केलं, आणि त्याच्यामुळे वॅक्सिन्स आली. जोपर्यंत ते पूर्ण समजत नाही तोपर्यंत वॅक्सिन डेव्हलप करू शकत नाही. सो हे कलेक्टिव्ह एफर्ट झाले. हेच जर 100 वर्षापूर्वी असतं, म्हणजे स्पॅनिश फ्लू जो आलता पहिल्या महायुद्धाच्या वेळेला, त्याच्यावरती वॅक्सिनच आलं नाही, विदाऊट वॅक्सिनच तो निघून गेला. पण किती नुकसान झालं, पहिल्या महायुद्धात जेवढी लोक एक्सपायर झाली त्याच्या 5 पट अधिक झाली. बरोबर. त्यावेळी कारण टेक्नॉलॉजी नव्हती, नॉलेज ट्रान्सफर नव्हतं, त्यामुळे ते झालंच नाही, हर्ड इम्युनिटीमध्ये गेलं. सो आज हा एक पूर्ण कंट्रींचा कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. कुठल्या ऑक्सफर्डचा आहे म्हणजे एकट्या ऑक्सफर्डची कुठलीही टेक्नॉलॉजी नाहीये किंवा सायंटिस्ट नाहीये, इथे सुद्धा हजारो सायंटिस्ट आहेत. आणि एका वॅक्सिनवरती नाही, बरेच वॅक्सिन ते शोधतायत, बरेच ड्रग शोधतायत. जर्मनी आहे, यामध्ये डॉमिनंट अमेरिका आहे, चायना आता येत आहे, इंडिया आपण सुद्धा आपलं स्वतःचं एक वॅक्सिन शोधलं. आपलं स्वतःचं जे कोवॅक्सिन आहे त्याचे सुद्धा काही इन्ग्रेडियंट अमेरिकेतून येत आहेत. सो असं कोणतंही एक वॅक्सिन कुठल्या एका देशाचं नाहीये आणि कुठल्या एकाही व्यक्तीचं नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता, तुम्ही ते प्रॉडक्ट त्याचं बनवू शकता, देऊ शकता लोकांना. पण पॅन्डेमिक मध्ये आपण थोडा ह्युमॅनिटीचा अँगल घेतलाच पाहिजे. नाही, मी तुमचा मुद्दा मला पटला, तो अधिक मानवतावादी आहे. तुम्ही प्रश्नही मूलभूत विचारलाय, मी तो पोस्ट करेनच. पण आता शेवटचा मुद्दा तुम्हाला विचारतो. तुमच्याकडे बऱ्यापैकी लॉकडाऊन कमी झालंय, काही पार्टी बिर्टी एन्जॉय करताय की नाही? आम्ही जवळपास 3 महिने होतो लॉकडाऊन मध्ये आणि लास्ट वीक मध्येच बाहेर आलोय. पण इथं ऑफिसेस आणि स्कूल चालू होते, लहान मुलांच्या शाळा चालू होत्या पूर्ण लॉकडाऊन मध्ये सुद्धा युके मध्ये.
आणि ऑफिसेस काही नियम रूल वापरून वगैरे चालू होते. आता बऱ्यापैकी रेस्टॉरंट, बाहेर शॉप वगैरे सगळं चालू झालेलं आहे. आणि लोक जी मानसिकता जगभरामध्ये सेम आहे. त्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी रस्त्यावरती म्हणजे चालायला जागा नव्हती सिटीमध्ये आमच्या. सो लोकांची मानसिकता आहे बाहेर जायचं आहे, मास्क वगैरे फार कमी वापरतात. कदाचित इकडं अजून एखादं वेव येईल असं 2 मत आहेत सायंटिस्ट. काही म्हणतात की अच्छा. वॅक्सिनेशन भरपूर झालेलं आहे त्यामुळे येणार नाही. पण काही सायंटिस्ट म्हणतात की असं नाही की इथं समर सुरू झालेलं आहे आणि कदाचित अजून एखादी वेव येईल. स्ट्रॉंग असेल किंवा वीक असेल कदाचित, पण हे पण आता येईल. येईल असा अंदाज आहे. राईट. थँक्यू नानासाहेब. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकाच्या वतीने तुमचे आभार. कारण एक वैज्ञानिक म्हणून सुद्धा तुम्ही बेसिक ह्युमॅनिटेरियन मुद्द्यावरती बोललात. आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना मी हमी देतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही महत्वाच्या सायंटिफिक गोष्टीवरती बोलायचं आहे त्यावेळेला आपण पुन्हा एकदा नानासाहेब यांच्याकडे जाऊ. थँक्यू सो मच. आमच्याकडे आता रात्रीचे 9:50 झालेले आहेत. हो, आमच्याकडे जवळपास 5:30 वाजलेले आहेत. 5:30 वाजलेले आहेत. सो एन्जॉय करा आणि आपण पुन्हा शेअर करू या गोष्टी. थँक्यू. टेक केअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.